त्यांच्याशी बोलतो. राजन साळवी, आपण विनायक राऊतांच्या विजयाचा दावा कशा प्रकारे करू शकता? जय महाराष्ट्र. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकणाचं वेगळं नातं. आजपर्यंत शिवसेनेने भरभरून कोकणाला दिलं आणि त्याच पद्धतीने कोकणाने सुद्धा शिवसेनेला भरभरून दिलेला आहे. त्या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी सुरेश प्रभूंना इथल्या जनतेने निवडून दिलं. त्यानंतरच्या काळामध्ये 2014 सालची असेल, 2019 सालची निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत साहेबांना या ठिकाणी जनतेने निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीचा आपण एक आढावा घेतला तर 2024 सालच्या झालेल्या 7 मेच्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे. आणि नक्की मला विश्वास आहे 2014 साली मताधिक्य होतं 1.5 लाखाचं होतं, 2019 साली होतं मताधिक्य 1,75,000चं होतं आणि ह्या 2024 सालच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 2.5 लाखाच्या पुढे मताधिक्य मिळेल हा मला विश्वास आहे. सर, या निवडणुकीत आपल्याला मुस्लिम मतांचा फायदा झाला? निश्चितपणे. आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी सरकार असं म्हटलं जातं, भारत सरकार म्हटलंच जात नाही. ह्या नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत जे निर्णय घेतले होते ते निर्णय चुकीच्या पद्धतीचे घेतले होते. या संपूर्ण देशामध्ये असलेला मुस्लिम समाजावरती आणि ह्या धर्मावरती ज्या पद्धतीने भविष्यामध्ये संकट येऊ घातलेलं आहे त्या मुस्लिम समाजाने निर्णय घेतलेला देशातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावापर्यंत मुस्लिम बांधव हा महाविकास आघाडीपासून आम्हाला जोडला गेला आहे. आणि एक माफी मतदान त्या मुस्लिम समाजाने यावेळच्या निवडणुकीमध्ये राऊत साहेबांना केलेलं आहे. त्याच पद्धतीने ह्या देशाची घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली ती घटना, ते संविधान बदलण्याचा निर्णय ते नक्की करणार ही भीती आमच्या बौद्ध समाजातील लोकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून बौद्ध समाज मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून या संपूर्ण असलेल्या कालावधीमध्ये मुस्लिम समाज, बौद्ध समाज, हिंदू समाज आणि आमच्या जोडीला या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी मंडळी असल्यामुळे या निवडणुकीमध्ये निश्चितपणे एक वेगळं परिवर्तन होईल आणि 2.5 लाखाच्या फरकाने निवडून येतील आम्हाला